मराठी बातमीपत्रामध्ये मी प्रियंका आपले हार्दिक स्वागत करते। सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची। कामगाराकरिता केंद्र शासनाची पेन्शन योजना। बाळापूर पोलिसांनी पकडली धान्य चोरणारी टोळी। शहरातील ट्रॅफिक बूथ बनले शोपीस। एअर स्ट्राईक ऐवजी व्हिडिओ गेमचा व्हिडिओ व्हायरल करून संभ्रम। ज्योतिषशास्त्र झाले डिजिटल, व्हॉट्सअप कॉन्फरन्सद्वारे केले पूजन। 15,000पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू करण्यात आली असून याचा लाभ घेण्याचे आवाहन सीईओ यांनी केले आहे। असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना 60 वर्षांनंतर 3,000 रुपये निवृत्त वेतन मिळविण्यासाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू झाली असून कामगारांनी ग्राहक सेवा केंद्रात नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले। जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात पत्रकार परिषदेत योजनेची माहिती त्यांनी दिली। यावेळी अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर उपस्थित होते। असंघटित क्षेत्रात कार्यरत असलेल्या व 15,000पेक्षा कमी मासिक उत्पन्न असलेल्या कोणत्याही क्षेत्रातील कामगार, मजूर, शेतमजूर, शेतकरी यांच्यासाठी ही योजना आहे। यामध्ये शासकीय, निमशासकीय कर्मचारी, भविष्य निर्वाह निधी संघटनेत आधीच सहभागी असलेले कामगार, कर्मचारी यांना सहभागी होता येणार नाही। 18 ते 40 वर्ष वयोगटातील असलेल्या यामध्ये नोंदणी करता येईल। वयोगटानुसार 55 ते 200 रुपये प्रति महिना संबंधितांचे अंशदान द्यावे लागणार आहे। यामध्ये केंद्र शासन तेवढाच हिस्सा टाकणार आहे। नोंदणीसाठी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक व बँक पासबुकची झेरॉक्स आवश्यक आहे। जवळच्या कोणत्याही ग्राहक सेवा केंद्रात नोंदणीची सोय उपलब्ध आहे। जिल्ह्यात त्यासाठी 122 केंद्र असल्याची माहितीही आयुष प्रसाद यांनी दिली। श्रम योगी मानधन योजनाबद्दल माहिती देण्यासाठी एक पत्रकार परिषदेचे आयोजन झालं होतं। हा योजनामध्ये ज्या लोक शासकीय कर्मचारी नाही आहे आणि ज्या लोक एक संघटित फॅक्टरीमध्ये या संघटित कार्यालयामध्ये काम करत नाही, त्या जो असंघटित कामगार आहेत त्यांच्यासाठी हा योजना भारत सरकारने आपल्यापर्यंत घेऊन आलेली आहे। इसका यशस्वीपणे राबवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय अकोला आणि जिल्हा परिषद अकोला एक समूह काम करत आहे। मी सर्व लोकांना आवाहन करतो की आपण हा योजनामध्ये समाविष्ट व्हावा। या योजनामध्ये समाविष्ट होण्यासाठी 18 ते 40 वयोगटाचे लोक, ज्या लोकांची मासिक आमदनी 15,000 पैकी कमी आहे, त्या लोक कोणतेही महा ई सेवा केंद्रामध्ये जाऊन आपला माहिती 3 प्रकारची माहिती घेऊन मोबाईल नंबर, बँक खात्याचा क्रमांक आणि आधार क्रमांक घेऊन ते या योजनामध्ये समाविष्ट होऊ शकतो। सर्व लोकांना आवाहन करतो की रविवार 3 मार्च पर्यंत या योजनामध्ये आपण समाविष्ट व्हावा आणि या योजनेचा लाभ घेण्यात यावा। शेतातील जनावरे आणि धान्य चोरणाऱ्या 7 जणांच्या टोळीला बाळापूर पोलिसांनी गजाआड केले आहे। आरोपीकडून 5 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। शेतात ठेवलेले धान्य व जनावरे चोरणाऱ्या धनेगाव येथील 7 जणांच्या टोळीला बाळापूर पोलिसांनी गजाआड केले। वाडेगाव येथील शेतकरी शेख मुश्ताक शेख इस्ताक यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या शेतातील गोदामामध्ये ठेवलेल्या 4 क्विंटल गहू, 6 बकऱ्या चोरट्याने चोरून नेल्या होत्या। बाळापूर पोलिसांनी या प्रकरणाचा 21 जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर संजय उत्तमराव जायभाये यांच्या शेतातील गोदामात सुद्धा 50,000 रुपये किमतीची तूर लंपास केल्याची घटना घडली होती। यातही पोलिसांनी 29 जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला होता। वाडेगाव चौकीचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत होते। बाळापूरचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वाडेगाव चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पाटील, हेड कॉन्स्टेबल विनायक पवार, सुभाष राठोड यांनी तपास करून वाडेगाव येथील अर्जुन विष्णू म्हैसने, ज्ञानेश्वर रामदास चिंचोळकर, वैभव कैलास शेगोकार, लक्ष्मण सोनटक्के, दीपक हरिहर लोखंडे, गजेंद्र नारायण लोखंडे,
आशिष दशरथ शिंदे यांना संशयाच्या आधारे ताब्यात घेतले आणि त्यांची चौकशी केली असता त्यांनी दोन्ही चोरीची कबूल दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. एक मालवाहू वाहन सुद्धा जप्त केले. या टोळीने परिसरात आणखी चोऱ्या केल्या असल्याचा पोलिसांचा संशय आहे. न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पाटील, हेड कॉन्स्टेबल विनायक पवार, विजय जामनिक, सुभाष राठोड, हेमंत गर्जे, गणेश गावंडे, विशाल जावळे करीत आहेत. तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या निधीतून शहर वाहतूक नियंत्रण शाखेला प्रत्येक चौकात पोलीस बूथ देण्यात आले. सदर बूथ शोभेचे वस्तू बनले असून गेल्या काही महिन्यापासून याचा उपयोग केला नसल्याची बाब समोर आली आहे. अकोल्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी आपल्या निधीतून शहर वाहतूक नियंत्रण शाखेला ट्रॅफिक बूथ उपलब्ध करून दिले होते. हे ट्रॅफिक बूथ केवळ शोपीस बनून उभे आहेत. या ट्रॅफिक बूथचा वापरच होताना दिसत नाही. भीषण गरमी आणि पावसाळ्यात शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कर्मचाऱ्यांना आपले कर्तव्य पार पाडताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेता तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी आपल्या निधीतून ट्रॅफिक बूथ उपलब्ध करून दिले. हे ट्रॅफिक बूथ अकोल्यातील अशोक वाटिका चौक, मुख्य पोस्ट ऑफिस, धिंगरा चौक, शासकीय विश्रामगृह, टावर चौक, अग्रसेन चौक यासह प्रमुख चौकात स्थापित करण्यात आले. ही ट्रॅफिक बूथ लावून आता 2 महिन्याचा कालावधी उलटला, परंतु या बूथचा वापर मात्र सुरू झाला नाही. त्यामुळे याबाबत अनेक चर्चांना उधाण आलं आहे. भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईक करून पाकिस्तानातील दहशतवादाचे तळ उद्ध्वस्त केले होते. या एअर स्ट्राईक नंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून हा व्हिडिओ गेम असल्याचे निष्पन्न झालं आहे. भारतीय वायुसेनेने पाक अधिकृत काश्मीरच्या भागात एअर स्ट्राईक केल्यानंतर सोशल मीडियावर एअर स्ट्राईक बाबत चुकीची क्लिप प्रसारित करण्यात येत आहे आणि ही क्लिप व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठविण्यात येत आहे. एअर स्ट्राईकच्या दुसऱ्याच दिवशी ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये विमानाच्या दिशादर्शक प्रणालीद्वारे दहशतवाद्यांचे बंकर्स उद्ध्वस्त करण्यात येत असल्याचे दाखविण्यात आले. एअर स्ट्राईकमध्ये भारतीय वायुसेनेत मिराज 2000 विमानाचा उपयोग घेतला. या मिराज विमानाच्या गाइडेड बॉम्बने जैश ए मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त केले होते. त्यामुळे व्हायरल झालेली क्लिप एअर स्ट्राईकची असू शकत नाही. या व्हायरल झालेल्या क्लिपची सत्यता समोर आली असून ही क्लिप एअर स्ट्राईकची नसून एका व्हिडिओ गेमची आहे. या क्लिपला बारकाईने बघितले तर क्लिपच्या बॅकग्राऊंडमध्ये इंग्रजीत सूचना ऐकण्यात मिळते. वास्तविकमध्ये ही व्हिडिओ क्लिप आर्म 2 या गेमची आहे, अशी माहिती व्हिडिओ गेम एक्सपर्टने दिली आहे. ज्योतिषशास्त्र डिजिटलकडे वळले असून अकोल्यातील एका पुजाऱ्याने चक्क व्हॉट्सअप व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लंडन येथील एका दाम्पत्यासाठी नक्षत्र पूजन केले. अकोल्यातील ही पहिलीच घटना ठरली आहे. तंत्रज्ञानाचा खऱ्या अर्थाने उपयोग केला तर हे तंत्रज्ञान सर्वांसाठी उपयुक्त ठरू शकते. याचाच एक प्रत्यय अकोला शहरात दिसून आला. थेट व्हिडिओ कॉलवर आपल्या मुलाच्या नक्षत्र शांतीसाठी होम हवन करून लंडनमधील एका दाम्पत्याने पहिल्यांदाच हा प्रयोग केला. सध्याच्या युगात मोबाईल व इंटरनेट याचा वापर करून विविध प्रगतिशील कामे मानवी जीवनात होत आहे. या तंत्रज्ञानामुळे ज्या कामांना विलंब लागायचा तीही कामे काही क्षणातच पूर्ण होतात. यातीलच एक उदाहरण म्हणजे अकोला शहरातील रेणुका नगर स्थित रेणुका माता मंदिरातून होम हवनद्वारे जन्म नक्षत्र दोष निवारणासाठी पूजा लंडन येथील एका दाम्पत्याने पूर्ण केली. व्हॉट्सअपवरील व्हिडिओ कॉलद्वारे लंडनमधील बॅक्स हेल्थ या शहरात राहणारे जयेश मंजुरे यांनी आपल्या मुलासाठी लंडन येथून अकोल्यात व्हिडिओ कॉलद्वारे नक्षत्र पूजन केले. जयेश मंजुरे यांनी रेणुका माता मंदिर या फेसबुक पेजवरून मंदिराचे पुजारी अनंत शुक्ल महाराज यांच्याशी संवाद साधला व पूजेसंदर्भात त्यांना विचारणा केली. अनंत शुक्ल यांच्या म्हणण्यानुसार व्हिडिओ कॉलद्वारे पूजा पूर्ण करता येते. त्याच अनुषंगाने लंडन येथून व्हिडिओ कॉल करून रेणुका माता मंदिरात होम हवनद्वारे 4 ब्राह्मणांच्या उपस्थितीत तब्बल 3 तास ही पूजा करण्यात आली. ही पूजा जयेश मंजुरे यांचा मुलगा रिवान याच्या नक्षत्र शांतीसाठी करण्यात आली. व्हिडिओ कॉलद्वारे परदेशात पूजा करण्याची बहुधा ही अकोल्यातील पहिलीच वेळ असावी. नमस्कार, माझं नाव जयेश मंजुरे. मी लंडन स्थित बेक्सलिहित एरियात राहतो. रिसेंटली मला माझ्या मुलाची रिवानची नक्षत्र शांती करायची होती आणि इथे काही प्रायोजन नसल्यामुळे
आम्ही अनंत शुक्लाजी ना संपर्क साधला माझ्या आईनी आणि आम्ही वाया व्हिडिओ कॉन्फरन्सिंग नक्षत्र शांती करायची ठरवली. आम्ही त्यांना संकल्प दिला आणि गुरुजींनी आम्हाला संपूर्ण प्रोसेस नीट समजून सांगितले की ते कसं करणार आहेत आणि प्रत्येक विधीचा त्यांनी आम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने त्याचं महत्त्व सांगितलं पहिले आणि आमच्याकडून ती पूजा तशी करून घेतली. आज आम्ही पूर्ण पूजा व्यवस्थित रीतीने संपूर्ण केली आणि पूर्ण विधी आम्ही इन्क्लुडिंग हवन आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पाहिला. तर मला खूप खूप बरं वाटलं, खूप प्रसन्न वाटलं. तर गुरुजींचे भरपूर आभार आणि होप आम्ही आणखीन पूजा फ्युचरमध्ये करू गुरुजींबरोबर. थँक्यू. संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त शिवसेना वसाहतमध्ये श्री शिवराज युवा गजानन मंडळाद्वारे महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. याचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला. अकोला येथे सर्वत्र अत्यंत उत्साहात भक्तिपूर्ण वातावरणात संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांचा 141वा प्रगट दिन उत्सव साजरा करण्यात आला. अकोला येथील जुने शहर स्थित शिवसेना वसाहतमध्ये श्री गजानन महाराज यांचा प्रगट उत्सव दिनानिमित्त गुरुवार 28 फेब्रुवारीला श्री शिवराज युवा गजानन मंडळाद्वारे भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. मंडळाचे हे 9वे वर्ष आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांच्या हस्ते श्री गजानन महाराजांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर महाप्रसाद वितरण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या महाप्रसादाचा लाभ हजारो नागरिकांनी घेतला. महाप्रसाद कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेवक दिलीप देशमुख, मंगेश गळेकर, संतोष प्रांजळे, भास्करराव देशमुख, संतोष मोडके, मारुतीसा बोरकर, चिकू खारोटे, वैभव कदम, विंदू नराळे, आनंद गाढे, संतोष डोह, सतीश बेलूरकर, विठ्ठल मदनकार, निखिल तांबे, विशाल गोलईक, अंकुश दोरवेकर, वासुदेवराव वाकोडे, राजेश दोरकर यांनी परिश्रम घेतले. पाहूया कार्यक्रमाची एक झलक. एसटी महामंडळातील चालक व वाहकाने यापुढे पार्सल किंवा कुरिअर स्वीकारल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते. राज्य परिवहन मंत्री यांनी अशा पद्धतीचे एक पत्रक जारी केले आहे. एसटी महामंडळाच्या बसगाड्यामधून पार्सल व कुरिअर स्वीकारित वाहतूक करणाऱ्या वाहन व चालकावर निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला. या आशयाचे पत्र सर्व विभाग नियंत्रकांना, मुख्य सुरक्षा रक्षकांना पाठविण्यात आले. कर्जतआपरा येथे एका एसटी मध्ये पिशवीत आढळलेल्या बॉम्बनंतर हा निर्णय घेण्यात आला. एसटी महामंडळात कार्यरत काही चालक व वाहक खासगी व्यक्तीकडून पार्सल घेतात. हे पार्सल अनधिकृतपणे स्वीकारण्यात येते. त्यामुळे एखाद्या वेळी अप्रिय घटना घडू शकते. एसटीच्या माध्यमातून दहशतवादी स्फोट घडू शकतो. ही बाब लक्षात घेता राज्य मंत्रिमंडळाद्वारे हा निर्णय घेण्यात आला आहे. अशा पद्धतीने अनधिकृतपणे पार्सल व कुरिअर स्वीकारणाऱ्या चालक व वाहकावर निलंबनाची कारवाई होणार आहे. जुने शहरातील युवतीचे शोषण करणाऱ्या 2 आरोपींना जुने शहर पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना 2 दिवसाच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. आई वडिलांचा विरोध झुगारून युवकासोबत पळून गेलेल्या युवतीने त्याच युवकाविरुद्ध बलात्काराची तक्रार जुने शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी दिली. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. बुधवारी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. प्राप्त माहितीनुसार शहरातील एका युवतीच्या वडिलांनी डाबकी रोड पोलीस ठाण्यात काही दिवसापूर्वी 21 वर्षीय मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. यावरून पोलिसांनी नोंद घेत युवतीचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान युवतीने शहरातीलच राम गणेश इंगळे या नामक युवकासोबत राहण्याचा निर्णय घेऊन व नोटरी सक्षम प्रतिज्ञा लेखही केला होता. त्यात आई वडिलांपासून तसेच कुटुंबियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. नंतर मात्र ती पुन्हा आई वडिलांकडे गेली व मंगळवारी पालकासह जुने शहर पोलीस ठाणे गाठले. त्याच युवकाने आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप करीत युवतीने पोलिसात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतले व त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. केंद्र शासनाद्वारे राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामार्फत 15 विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियेकरिता मुंबईकडे रवाना करण्यात आले.
राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत गत वर्षभरात शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत 72 विद्यार्थ्यांमध्ये हृदयविकाराची समस्या आढळून आली. प्राथमिक तपासणीनंतर या बालकावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात हृदय शस्त्रक्रियेसाठी निवडलेल्या 15 विद्यार्थ्यांची तुकडी पालकासह बुधवारी विशेष बसने मुंबईला रवाना झाली. राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत 72 विद्यार्थ्यांवर हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 15 विद्यार्थ्यांवर मुंबईच्या सुराणा हॉस्पिटलमध्ये हृदय शस्त्रक्रिया होणार असून उर्वरित विद्यार्थ्यांवर मार्च महिन्यात शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजकुमार चव्हाण यांनी माहिती दिली. आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी आपण RBSK मार्फत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत निवड केलेल्या हृदयरोगी मुलांची शस्त्रक्रियेसाठी सुराणा हॉस्पिटल मुंबई येथे मोफत शस्त्रक्रियेसाठी 15 मुलांना त्यांच्या आईवडिलांसह पाठवण्यात येत आहे. या गाडीला हिरवी झेंडी माननीय जिल्हा परिषदेचे CEO साहेब श्री आयुष साहेब यांनी हिरवी झेंडी दाखवून आज ती गाडी रवाना करण्यात आलेली आहे. खासदार संजयभाऊ धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवनी येथे विदर्भस्तरीय अशोकाश्री शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत नागपूरच्या प्रणयने अशोकश्रीचा बहुमान पटकाविला. अकोला लोकसभेचे लाडके खासदार तथा महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन विभागाचे उपाध्यक्ष माननीय संजयभाऊ धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त गाडगे महाराज संस्था शिवनी यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भस्तरीय अशोका श्री विदर्भस्तरीय भव्य शरीर सौष्ठव स्पर्धा 2019चे आयोजन करण्यात आले. मंगळवार दिनांक 26 फेब्रुवारीला शिवनी अकोला येथील हनुमंत विद्यालयासमोरील प्रांगणात हा भव्य दिव्य सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित जातीचे श्री श्रावजी इंगळे हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून लोकप्रिय खासदार संजयभाऊ धोत्रे उपस्थित होते. इतरही मान्यवरांमध्ये आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणवीर सावरकर, भाजप जिल्हा अध्यक्ष तेजराव थोरात, शहराध्यक्ष किशोरभाऊ मांगटे पाटील, महापौर विजय अग्रवाल हे उपस्थित होते. वीरेशजी अग्रवाल, निर्भय पोहरे, मनोज बागडे, ठाणेदार किशोर शेळके, करण वानखडे, धनेश सोनोने, डॉक्टर प्रदीप तोष्णीवाल, सोनूभाऊ वाटमारे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन अशोका ग्रुपचे अध्यक्ष तथा युवा नेते प्रवीण वासुदेवजी जगताप यांनी केले. या स्पर्धेत संपूर्ण विदर्भातून मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते. अशोका श्रीचा बहुमान नागपूरचा प्रणय लांजेवार यांना मिळाला तर द्वितीय स्थान अकोल्याच्या JDA ने पटकाविला. कार्यक्रमाला पाहण्यासाठी प्रचंड प्रमाणात गर्दी उसळली होती. या कार्यक्रमासंदर्भात आयोजक युवा नेते प्रवीण जगताप यांनी माहिती दिली. अकोल्याचे लोकप्रिय खासदार संजयभाऊ धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त गाडगे महाराज संस्था अशोका ग्रुप यांच्या विद्यमाने शिवनी येथे विदर्भस्तरीय भव्य शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. खासदार संजयभाऊ धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त एक वृक्ष लागवड करून वाढदिवस साजरा करण्यात आला आणि सर्व मित्रांनी ज्यांना सहकार्य केला आजूबाजूचे आणि जे या अशोकाश्रीचे पहिलं प्राथमिक विजेते आहेत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन नागपूर येथील प्रणय लांजेवार यांना पहिला पुरस्कार मिळाला चॅम्पियन ऑफ चॅम्पियनचा आणि दुसरं स्थान मिळवलं आहे अकोल्याचे सुरेश JDA यांना दुसरा बेस्ट पोझर याचं इनाम. वीज वितरण कंपनीचे 2016 पासून कंत्राटदाराचे देयक अदा न केल्याने संबंधित कंत्राटदाराद्वारे महावितरणाच्या मुख्य कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितचे मीटर रीडिंग, बॉक्स मेंटेनन्स आणि इतर कामाचे कंत्राट घेतल्यानंतर केवळ वर्षभरच नियमित देयक दिल्यानंतर केवळ लाचखोरीला मनाई केली म्हणून वीज कंपनीकडून जाणीवपूर्वक केलेल्या कामाचे 2016 पासून देयक थांबवून मानसिक त्रास दिला जात आहे. याबाबत वीज वितरण कंपनीच्या प्रशासकीय स्तरावर नेहमीप्रमाणे पाठपुरावा केला तरीही केवळ देयक अदा करण्यासाठी आश्वासन दिले जात आहे. सन 2000 पासूनचे देयक व्याजासह देण्याच्या मागणीकरिता कंत्राटदाराने गुरुवार 28 फेब्रुवारी पासून वीज वितरण कंपनीच्या अकोला कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली. त्यांच्या उपोषणाची जर दखल घेतली गेली नाही तर सोमवार 3 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्या करण्याचा इशाराही या कंत्राटदाराने दिला आहे. भक्ती इलेक्ट्रॉनिकचे विक्रांत वाघमारे यांनी उपोषणाला सुरुवात केली असून त्यांच्या उपोषणाला अनेक कंत्राटदारांनी पाठिंबा दिला आहे. दिले प्रलंबित असल्यामुळे
आज आम्हाला उपोषण करत होते. आम्ही कामं झालेली असून त्याचे कार्यकारी अजूनपर्यंत भेटले नाही. त्या संबंधित देयके मागितल्यावर देयके सादर केल्यानंतरही आजपर्यंत त्या देयकावर कारवाई झालेली नाही आश्वासन देत आहे. एक नजर टाकू आजच्या सुविचार हेल्थ टिप्स आणि ब्युटी टिप्सवर. पुन्हा एक नजर टाकूयाच्या प्रमुख घडामोडींवर. कामगाराकरिता केंद्र शासनाची पेन्शन योजना. बाळापूर पोलिसांनी पकडली धान्य चोरणारी टोळी. शहरातील ट्रॅफिक बूथ बनले शोपीस. एअर स्ट्राईक ऐवजी व्हिडिओ गेमचा व्हिडिओ व्हायरल करून संभ्रम. ज्योतिषशास्त्र झाले डिजिटल, व्हॉट्सअप कॉन्फरन्सद्वारे केले पूजन. इथे आजचे बातमीपत्र संपवित आहोत. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार. जल्द हो रहे हैं ट्राई के नियमों में भारी बदलाव. आपको ही चुनने होंगे अपने पसंदीदा चैनल्स. देखिए आपके चैनल्स हमारे साथ. आरआरसी का वादा, कम से कम में फायदा ज्यादा. अभी करें अपने केबल ऑपरेटर से संपर्क. चुने अपने पसंदीदा चैनल्स. आरआरसी नेटवर्क, अपना शहर, अपने लोग, अपना चॅनल. सिटी मैत्रीण. जमीन असो वा आकाश, घर असो वा समाज, नोकरी असो वा व्यवसाय, सर्वांमध्ये सिटी मैत्रीण खास. गेल्या वर्षाची एकच आस, सर्वांमध्ये सिटी मैत्रीण खास. नवे वर्ष, नवे रूप, नवा पर्व. तुमच्या हक्काचं अंगण, तुमच्या हक्काचं आकाश. या नव्या पर्वात एकच ध्यास, महिला सशक्तीकरण. आरआरसी सिटी मैत्रीण पर्व दुसरं.